सप्तशृंगगडावर खळबळ, देवीच्या मंदिरातील 22 किलो चांदी गायब, मोठ्या अपहाराचा संशय। खानदेशाची कुलस्वामिनी आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मंदिराच्या गाभाऱ्यातील नक्षीकामात वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे 22 किलोची मोठी तफावत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी चांदीचा मोठा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून प्रशासकीय पातळीवर चौकशीचे चक्र वेगाने फिरू लागले आहेत। माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा ध्यानध्यान यांनी या संदर्भात पुराव्यासह तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने चौकशीचे आदेश दिले। या आदेशानुसार मंदिरातील चांदीची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली असता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मंदिराच्या जुन्या अधिकृत नोंदीनुसार नक्षीकामासाठी वापरण्यात आलेली चांदी एकूण 406 किलो असणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी भरली आहे। याचाच अर्थ सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गडावरून गायब असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मी प्रभारी व्यवस्थापक भगवान नेरकर, दिनांक 22/4/2026 पासून विविध माध्यमांवर श्री भगवती मंदिरात 22 किलोचा अपहार अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत। या बातम्याच्या अनुषंगाने मी एक सांगू इच्छितो की असे कुठलेही चांदीचा अपहार झालेला नाही। सन 1998 ते 2014 दरम्यान विश्वस्त संस्थेने श्री भगवती मंदिरात चांदीचे नक्षीकांत कामकाज केलेले होते। त्यात 397 किलो चांदीचा वापर करण्यात आलेला होता। प्रसंगी 2021 दरम्यान संदर्भीय चांदी मूर्ती संवर्धन अनुषंगाने काढून आणण्यात आली। सदरची चांदी 383 किलो निघाली। यातला जो काही फरक दिसतोय 13.5-14 किलोचा जो फरक आहे त्याबाबत देखील गेल्या 3 महिन्यापासून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कळवण यांच्याकडे संदर्भी विषयाबाबत चौकशी सुरू आहे। सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य असेल ते आपल्या माध्यमांना कळविण्यात येईल। सन 1998 ते 2014 जवळपास 22-23 वर्षातील चांदी, या चांदीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते। त्यात चांदीची पॉलिश असेल, ॲसिडिक कुंकू असेल, या सर्व नैसर्गिक रित्या यात घट होण्याची शक्यता आहे। याबाबत आम्ही विश्वस्त संस्थेचे मूल्यमापक यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। त्यात घट होण्याची शक्यता आहे। याचा सर्व विचार करून यात कुठेही तफावत अथवा अपहार झाल्याचे दिसून येत नाही। शक्यता यामध्ये घट होण्याची शक्यता जास्त आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी गायब झाल्याने देवस्थान ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। हा केवळ तांत्रिक घोळ नसून नियोजित पद्धतीने केलेला मोठा आर्थिक अपहार असावा असा संशय तक्रारदारांनी व्यक्त केलाय। या गंभीर प्रकरणावर बोलताना तक्रारदार विठोबा ध्यानध्यान यांनी सांगितले की भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दागिन्यांचा आणि वस्तूंचा असा अपहार होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे। आता या चौकशीच्या अहवालात नेमके काय निष्पन्न होते आणि गायब झालेली चांदी कुठे गेली याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, वणीगड, सहसंपादक अनिल बोराडे। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आदिशक्ती आई जगदंबेच्या येथे चांदी अपहारा प्रकरणाची कुणकुण गेल्या वर्षी आम्हाला लागलेली होती। या प्रकरणात मी व माझे काही सहकार्यांनी मिळून माहिती अधिकारात माहिती मागविली असता सर्व अर्ज त्यांनी आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नये असं म्हणत निकाली काढलेले आहेत। तसेच यामुळे या प्रकरणाची आमची शंका बळावली। तदनंतर आम्ही माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मी तक्रार केली व तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। याच्यातच तत्कालीन व्यवस्थापक यांनीही
त्यांचा अर्धन्यायिक कामकाजात खुलासा सादर करताना 22 किलो चांदीचा अपहार झाल्याची पुष्टी केलेली आहे. यामुळे आमच्या तक्रारीत तथ्य आहे असं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जगासमोर यावं व भाविकांचा विश्वास बाधित राहावा अशी मी नम्र विनंती करतो.